राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांमध्ये वाद झाला। यावेळी एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात फरशी मारल्याने तो तरुण जागीच ठार झाला। ही घटना दिनांक 27 मे रोजी दुपारच्या दरम्यान घडली। याबाबत समजलेली माहिती अशी की राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील बस स्थानक परिसरात एक रविप्रसाद हेअर सलून नावाचे कटिंगचे दुकान आहे। दिनांक 27 मे रोजी दुपारी 3:30 वाजे दरम्यान सुशील साठे हा तरुण त्या सलूनच्या दुकानासमोर झोपलेला होता। त्यावेळी सत्यवान भाऊसाहेब साठे हा तेथे आला। त्याला झाडू मारायचा असल्याने त्याने सुशील साठे याला झोपेतून उठवले। याचा राग आल्याने सुशील साठे याने तेथे पडलेली एक फरशी उचलून सत्यवान याच्या डोक्यात मारली। काही क्षणातच सत्यवान भाऊसाहेब साठे वय वर्ष 25 हा कोसळून खाली पडला आणि जागीच ठार झाला। परिसरातील काही लोकांनी सत्यवान याला तातडीने खासगी वाहनातून राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। तेथील डॉक्टरांनी सत्यवान याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले। घटनेची पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडळ यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली। घटनेनंतर मयत सत्यवान याच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। मयत सत्यवान भाऊसाहेब साठे याच्या पश्चात वडील, पत्नी, 2 मुले, बहीण असा परिवार आहे। घटनेनंतर ब्राह्मणी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात, विशाल तनपुरे, चालक महादेव भांड हे आरोपींचा शोध घेत आहे। तुमचं सत्यवान साठे काय झालं नेमकं? त्यांच्या मारामारी झाल्या। बरं, याच्या आधी काही भांडणं होते का? तो कायम त्यांना म्हणायचा मी त्याला मारीन, पण मी असं म्हणायचे जाऊ दे चॉईस झाला असं, पण तो कायमच म्हणायचा मी त्याला मारणार आहे। आता काही तक्रार आहे तुमची? मग मला जसं माझ्या नवऱ्याला लागतं तसंच मला पण याचं लागलं।